नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। मग रेशनसाठीचे निकष बदलणार म्हणजे मोफत धान्य ज्यांना मिळते आहे त्याच्यासाठी काही निकष या ठिकाणी शासनाने लावले आहे आणि त्या शासनाच्या निकषानुसारच हे मोफत धान्य दिले जाते। जे पात्र लाभार्थी आहे त्यांनाच या ठिकाणी मोफत धान्य मिळत असते। मग आता या निकषांमध्ये बदल होणार आहेत। मग यामध्ये काही आता नवीन लोकांनाही, नवीन नागरिकांनाही या ठिकाणी मोफत धान्य मिळणार आहे। तर मग ते कोणाला या ठिकाणी धान्य मिळणार आहे याविषयी आणि या निकषांमध्ये काय बदल झालेले आहेत किंवा काय बदल होणार आहेत याविषयी शासन आदेश जारी झालेला आहे। तर मग या GR मध्ये आपण माहिती बघूयात की काय काय बदल झाले आहेत। तर मग मित्रांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, बघूयात शासन निर्णय काय आहेत, GR मध्ये काय माहिती दिलेली आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभ पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी हा GR काढलेला आहे 29 एप्रिल 2024 रोजी। तर मग मित्रांनो, आपण जास्त वेळ न घालवता शासन निर्णय काय आहे ते बघूया। शासन निर्णय 17/12/2013 नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब1 मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन 2011 मध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल 59,000 रुपये पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात 44,000 पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। तर मग सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या धान्यापैकी काही धान्य शिल्लक राहते। तर मग केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य 100% खर्ची पडेल याबाबत दिनांक 17/12/2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी केंद्र शासनाकडून जे पुरवठा केलेले धान्य आहे ते शिल्लक राहते आणि त्यामध्ये आणखी या ठिकाणी उत्पन्न तपासून तर आणखी लोकांना या ठिकाणी धान्य देता येऊ शकते का याविषयी ही समिती अभ्यास करणार आहे की ही उत्पन्न मर्यादा कितीपर्यंत वाढवता येईल याविषयी ही समिती अभ्यास करणार आहे आणि त्यामुळे आणखी या ठिकाणी अभ्यास करणार आहे। तर मग मित्रांनो, त्या अनुषंगाने इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापना करण्यात येत आहे। सदर समिती रचना खालीलप्रमाणे आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा हे अध्यक्ष राहतील। सह उपसचिव ग्रामविकास विभाग हे सदस्य, सह उपसचिव नगर विकास विभाग सदस्य, सह किंवा उपसचिव अन्न नागरी पुरवठा विभाग हे सदस्य राहतील। तर उपायुक्त पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती हे सदस्य सचिव राहतील। मग या समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे आहे। मग इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करावा आणि त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी योजनेच्या निकषांमध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित करण्यात यावे। तर मग मित्रांनो, ही महाराष्ट्र शासनाने नेमलेली समिती आहे। ते इतर राज्यातील जे प्राधान्य कुटुंब यांना मोफत अन्नधान्य दिले जाते त्यांचा अभ्यास करून या ठिकाणी समिती त्यांचा अहवाल देणार आहे आणि हा अहवाल 2 महिन्याच्या आत देण्यास सांगितले आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी नवीन रेशन कार्ड धारकांना ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांनाही या ठिकाणी लाभ मिळू शकतो।
तर मग मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना आहे. लवकरच हा शासन ही समिती त्यांचा अहवाल देईल आणि त्यानुसार जास्त उत्पन्न असणाऱ्यांनाही या ठिकाणी मोफत अन्नधान्य मिळू शकते. तर मग मित्रांनो, हा GR बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर किंवा या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी हा GR बघू शकता. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.